श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल सती, विपुल संपत्ती संतती, काही गमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मा संबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन पडे रात्रींदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोगविलास, सुख भोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तेशीच ब्राह्मण संत परणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विठले संसार सौख्यासी, त्रासले या बहुत्र यात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अवरात्र, दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एक रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावेत वा, तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाई दुरी, तरी ते तेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयांसी स्वप्न पडले, अक्कलकोटे जावेत वा, हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती, कित्येक प्रांत स्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने, इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिस्तोत प्रेमळ भक्त अष्टमध्याय गोढा। श्री स्वामी चरणार्प विंदार्पणमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु। श्री स्वामी समर्थ। अध्याय 9। श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, भूत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावुनी, यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पे, कीर्ती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली, असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे, व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन, बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तेचे मन, म्हणे मी तुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की, ते म्हणते बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे, बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा, शंकरराव त्याचे करती, बाई आनंदली चित्ती, म्हणे ती मी पार्थुनिया स्वामी प्रती, कार्य आपले करीन, बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे लागून, ब्रह्मासंबंध पीडितो, तरी आता कृपा करुणी, मुक्त करावे व्याधीपासून, ऐसा एकता वरदानी, समर्थ तेथोनी उठले, यवन स्मशानभूमीत, आले यती राजत्वरित, एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकुणी, सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करुणेची, झुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा, शंकरराव तया दिवशी, खाना दितला फकीरासी, आणि शेकून वरद दर्ग्यासी, एक कपणी चढविली, मग काही दिवस लोटत, स्वामी राजाज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे औषध, तेने जाईल ब्रह्मासंबंध, झाला स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणची, प्रकृतीचा आराम पडता, राव गेले स्वनगराला, काही मास लोटला तयाला, ब्रह्मासंबंधे सोडिले, मग पुन्हा आनंदेसी, दर्शनाले अक्कलकोटासी, घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित झाले, म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये दिले 10 सहस्र, ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे, महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती,
तेने अचुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारवारी करिताती. सर्वानुमते ते त्याची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्तोत भाविक भक्त नवमोऽध्याय कोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, यांचे सारखं सार्थक उत्तम करणे उचितापणा. ऐसा मणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थी असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती, साहुकारी सरापे करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोटे आता भेटलं. पंचपक्वानी सुवर्ण ताटी बरवणी आपणा पुढे येती, पाहुणिया स्वप्ने अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व गरदार, मायापाश दृढंतर विवेक शस्त्र तोडावा. सोलापुरी कामा आम्हासी ऐसे सांगोनी सर्वत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त ते साची. परितया नाही संतती मनोनिया उद्गीत चित्ती, मग शिवाराधना करती कामना चिंती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगत कांत्यासी तेही चिंतित तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसल्ली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामा विधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निगुट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडिले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणी येऊन तत्वता चालू लागला, हे पाहता विस्मत झाले यजमान. ऐसे लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारार्थ अवतरले. असं पुढे प्रौढपणी यज्ञ केले दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एक दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले चरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयासी लाविला अमृतहस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी विषय होते रावबाजी, एक समय ते सहजी दर्शनात पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयाने ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत करणी झाला धृत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येता दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. ओपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एक समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्यांचे जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणुनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्तोत प्रेमळ भक्त दशमोऽध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री